नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण बघणार आहोत आता पुरुषोत्तम मासातील पोथीचा अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा पतित पावना रमाधमा करुणानिधे दयार्णवा देवादिदेवा दीनबंधो तव चरण सरोजी मीन राहो सदा होनी मन ऐशे देई मज वरदान कृपा निदान राघवा तव कृपा बळे समस्त वदेन मागतसे हा ग्रंथ पूर्वी माझा मनोरथ कृपावंता दिनांचा. श्रीर्वाच देवेश्वरं रमानाथं पुनर्दीपफलं वदं यथा येन कृतो दीपे विध्वस्ते किं च पातकं. लक्ष्मीवने हो देवादिदेवा प्रश्नाक्षर परिसावा पुन्हा दीपदानाते परिसावा कृपा करुणी स्वामियां. मागील अध्यायी कथन दीप सरसाविता जान मार्जार केला उद्धरुण नबल निंदान ऐकिले तरी दीप सरसाविता ई तुके पुण्याजी तत्वता मग दीपाते विध्वंसिता कवन वार्ता तयाची. ऐसा प्रश्नाक्षरे रमेचा आ कुर्णू न वदे स्वाचा. स्वामी जो दीनजनांचा वदता झाला ते काळी. श्रीकृष्ण उवाच पुनरनन्यत्वप्रक्षामि दीपस्य फलमुक्तमं दीपविध्वंसने पुण्यं सर्वनश्याति यत्कृंत. मग वदे वासुदेवा ऐके दीप विध्वंसनाचा प्रभाव ए विषयीचा इतिहास पहावो श्रवण करावो आदरे. पूर्वी मधुयनाचे ठाई एक सामवेदी विप्र असे पाही शांकली नाम तया देही असे निजगृही आनंदे. सदाचारी शुचिमत स्नान संध्या वेद पारंगत देवार्चने नित्यरत पुराण सांगत स्वगृही. दृष्ट प्रतिगृह न घे कवनाचा उपाजना नशेदीन वाचा स्वधर्म पाळून नेमाचा काळक्रमने चालवित. तया ते भार्या उभयता दोघी विमलिका सुशिला पाही एकमय वर्तती त्रिवर्गही नशे काही विपरीत. तया माझी श्रेष्ठ सुशिला सदा सादर प्रतिवचनाला अंतर पडवणे दिवाचेला परमतत्पर दिवस निशी. त्याहीवरी अतीत अभ्यंगत कथान पुराण श्रवण करी नित्य गृहाचारी ही नित्य नैमित्य असे चालवीत यथा विभागे. ज्यावेळी प्रसंग पडे जैसा संसार प्रसंग चालवी तैसा सत्कर्मी लावितसे वयसा क्रमितैसा काळपय. धन्य धन्य ऐशी कामिनी पतिव्रता शिरोमणी सदा सादर पती भजने पूर्वपुण्ये लादिजे. धन्य तयाचा संसार जेने पूर्वी अर्चिला रमावर मनोनी ऐशी ऐसी संसार करणे घडे तयाते. नाही जरी दुर्मुखी भार्या मिळता संसार गेला वाया तेथे पुण्य मार्गाची क्रिया तया प्राणिया कोठोनी. परी ऐशी नव्हे ती सुशिला परमपतिव्रता मंगला ऐशी येचे नाम घेता गळा दोषमळ परिहरती. तव कवन एक अवसरी पुराण श्रवणी बैशेते नारी तव तेथे अधिक मास परी केले निर्धारी श्रवण. मग निज ध्यास करुणी धरोनी मनी परमविनीत होवनी मृतारा ते बोलत सेवानी मधुरवचनी ते धवा. भगवत प्रष्टुमिच्छामि त्वम्य क्रोध कर्तुं चार्हसि अद्य कं पुण्यदिवसो लोको याति रवे सुता. हे नाथ हे स्वामी देवा आज कवन पर्वणीचा ठेवा सर्व जनांचा मिळून थवा. जाती रेवा तिरा स्नानार्थ तरी कृपा मग करोनिया मज आज्ञा दिधलिया सहज तरी स्नान जावोनिया चोज निरखू आज निज नयनी. ऐकून ऐशी मंजुळवाणी शांकली बोले क्षणी म्हणे आजीची पर्वणी प्राप्त जाला मळमास हा तव पुरुषोत्तम मास. म्हणून जन जाता स्नानास हे व्रत करावे सायास धरुणी हव्यास निजमनी. एक मासावरी चालविता नेम तरी सकळ पापे होती भस्म संतुष्टोनी पुरुषोत्तम पावती आराम स्वपदी. शांकलिरुवाच शृणु भद्रे प्रवक्ष्यामि यदर्थ यान्ति नागरा असंक्रात समाय तो मास श्रीपती वल्लभा. तरी माझी आज्ञेवरी तू ह्या व्रताते स्वीकारी प्रातस्नान करून आदरी दीपदाना ते करी सुशिले. ऐशी आज्ञा होता ते काळी
परम हर्षयुक्त झाली ते बाळी. मग नमन करुणी गंगाजळी स्नाना लागी पातली. स्नान करून यथाविधी परतोनी आली गृहात संधी. करून देवतार्चन विधी दीपदान संधी पाहत. तव येणे प्रकारे जाना प्रथम दिवशी करीती आली अंगना. पासून या द्वितीय दिना यथानुक्रमे करीतसे. ताम्रपात्री सुकृतेशी दीप ठेवितसे सायासी. तया तळवटी मृण्मय कुंभाशी भरून ठेवितसे आदरे. मग तयाची पूजा विधियुक्ते करुण पाचारी ब्राह्मणा ते. तयाची पूजा करुण नमस्ते दक्षिणे सहित अर्पितसे. श्रोते घेतील आशंका ऐशी केवी वदता मूर्तिका कुंभाशी. न चाले अवांतर धातुशी म्हणून मृण्मयाशी बदले ती. ऐशी आशंका श्रोते चतुर घेता ऐका हो प्रत्युत्तर. तरी दारिद्र्य वथ्या ऐशी थोर नशे निर्धार जगाते. म्हणून सुशिला पाही दारिद्र्य व्याप्त निज गृही. इतर धातूचा स्पर्श तोही नाही मूर्तिका पात्र या लागी. जयावरी कृपा श्रीची तयाने की जे अक्ष इतर धातूची. यदर्थी वार्ता संशयाची मनाना निजे श्रोतेही. ऐसे करता व्रतार्चरण सुशिला नित्य करी आपण. तव सापत्न भाव मनी कल्पून करीतसे विघ्न विमलापये. व्रत करीते नाम सुशिला नामासारखी करणी अचळा. दुजी ते नामाभिधान विमळा परिद्वेष कल्लोळा हृदय बसे. एका पुरुषा ते दोघी नारी पाहता दोघीची विपरीत परी. एके मळा ते त्यागी स्वीकारी हे खून चतुरी जाणिजे. असो निर्मळ असो विमळ नारी निशिदिनी टपतसे निर्धारी. जेवी मुशका लागे अंतरी बिडालक जैसा तैशा परी अहोरात्री. जपतसे ते सुंदरी मत्सरक धरून अंतरी विघ्ना लागे उदित. पहा दुर्जनाचा स्वभावो दुजी याते करावा अपाहो. हा तरी सहजी स्वभावो अंग प्रभाव दुर्जनाचा. या लागे श्री रघुपती नको हे दुर्जनाची संगती. तात्काळ भ्रमे सुमती लागता जा संगती तयाच्या. ऐशे जपत असता विमळेस संधी साधी मासार्थ दिवस. तव सुशिला गेली स्नानास लक्षुणी दिवस एकादशी. सिद्ध करुणे दीपदान मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण दीप माळवणी विझविला. दीपघृतांचेही उलंडिले रिक्त पात्र करून ठेविले. ऐशे करिता ते वेळे तो स्नानाहून आली सुशिळा. करुणी देव देवतार्चन मने द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे जे विलोकिन ते घृते सहित विझोनी. दीप गेला चित्ती मने मार्जार करणी करोनी गेले एकक्षणी. पुन्हा साहित्य मिळवणी करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्याही होत जाय एरी म्हणे होतसे काय. घडत असे जो पर्याय विदित नव्हे येते. ऐशिया परिते विमळा पाही कर्म करुणी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदय म्हणे कवन पायी प्रवर्तला. नेनो जन्मांतरीचा ठेवा मज कैचे घडेल पुण्य देवा. हे जनार्दना माधवा कवन उपाय करू मी. ऐशी चिंता करिता ते कामिनी जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकार करोनी गेली विमला ती. परितया दिनी काय केले विमलेने मनी जाणितले. म्हणून घृत पात्री भरून ठेविले उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहुणी आपले नैनी खेद करीती बसली. झाली मनी म्हणे देवादिदेवा चक्रपाणी. यासिय या लागुनी करू काय कृतांत. सांगितला भ्रताराशी तो तव विहित धर्मनो हे मजसी. सवती मत्सर म्हणून तयाशी निजमानशी क्रोधे भरले. ऐशे विचारून अंतरी काही न बोले ते सुंदरी. कुसुम सुनीरा हे अंतरी गृहाचारी वर्ततसे. येणे प्रकारे करुण व्रत करीती झाली संपूर्ण. करोनिया उद्यापन जान ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळेशी असता मृत्यूपंथात हे गेले. एका मागी एक मरण पावले हो सम्यक. नेत्र जावनी अंधत्व देख तेही देख पावली. नेत्री न दिशेची काही चाचपीत बाबरे स्वगृही. मग आठवीतशी हृदयी शेषशायी परमात्मा. हृदयी परम गहिवरोन मग आठवी पूर्वकर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले.
मी तवा अपराधी बहुत पुढे केली केवी होय माझा प्रांत म्हणून तळमळे हृदयात निशी दिवस तळमळे आधी कर्म जैसे करावे तात्काळ लागे ते भोगावे पुढे यमयातना ते स्वभावे न चुके कल्पांत काळी या लागी विवेकी करुण सावध वर्तावे हो जनी पुढे अवघड यमच्या जाचनी नरक निंदा आणि सुटेना व्यासादी करुच ब्रह्मा ऋषी वाल्मिकादी तपोराशी पुराणे करुण ठेविसी जगासी तरुणोपायासी निर्धारे परी जग हे अलगत मोठे कोणी न जाती त्या वाटे म्हणून दुःखी होती चाटे जाता जातात बाटे यमपुराच्या असो ते विमळा सुंदरी दिवसनिशी खेद करी म्हणे धन्यतेची नारी व्रतार आज्ञेने वर्तत मी तव अभागी मोठी परमदैवाची करंटी नेणे काही हातवटी व्रतदाने उद्यापने ऐशी करता चिंता कालांतरे ती मृत्यूपंथा पावती झाली ते तत्वता यमव्यथा दारुण यमदूती नेले मारित चित्रगुप्त काढिले लिखित मग ते जाचनी नित्य नित्य भोगवीत ती येते दारुण ते यमयातना शास्त्रे बोलिती प्रकारणाना तदनुसार ते कामिनी भोगिती झाली दुःखाते आठवून आपले आचरण अट्टहास्य रडे आपण परी तेथे सोडविता कवन असे जान सांगपा सोयरे आणि आप्त पाही हे तव राहती ठाईचे ठाई परी तेथेची न जाणती सोयी पडिती पायी प्राणिया मिळून आप्तवर्ग सकळ घृत शर्करेचे मारिती कवळ म्हणती उत्तम प्रकारे काळ क्रमिला याची असंगती सर्व सुखाचे सांगाती शेवटी कोणी कामा न येती ही तव जनाची असे प्रवृत्ती न जाणती हितायत कोणीही म्हणते ऐसे परलोक सार्थक करी हव्याशे ऐशी या लागे उपदेशे न सांगती कोणीही जरी ऐसा करती उपदेश मग सकळी लागती पुण्यपंथास तव यमपुरी पडता बोस म्हणून पुण्यमार्गास नेनती आसो ते विमला सुंदरी यातना भोगुनिया भारी मग टाकली नरका घोरी कुंभपाकी ती येते ऐशी ते कुंभपाकी पडत रवा ते झाली भोग प्राप्त क्रमिता वर्षेवर गणित 36 सहस्त्र गजना हे दीपनिनार्थ निनार्शनात् समो सद्यो विमला दुःखिता भवत तस्य पुत्रत्रय नष्ट मध्यत्वं समुपागता आदिशे तैव कालेन निधन समुपागता निशर्द सहस्त्रकामी रोखेस नरके स्थिता मग जन्मा घातली ग्राम सुकरी मग व्याघ्र जन्मा दुसरी गृकाळ जन्म तिसरी वडवाळी चौथी ते पुन्हा मानव देह पावन निषादी आलीचे कामिनी तेथे हिंसा कर्म दारुण घडले जाणती येते मग मीन होवनिया जळी थिल्ल रोद रात्र तळमळी तयावरी ते घार घाली आकाश पोकळी फिरत ऐशे जन्म भोगभोगिता परम कष्ट झाले तत्वता नको नको हे जन्म व्यथा श्री रघुनाथा घडू देऊ या परिदीप विध्वंसना तेची कथिले होय कारण ऐका पुढील कथन सुशिळेचे कैसे ते काळांतरे करून जाणतेही पावली असे मरण विष्णुदूती विमान वाहून नेले पैती येते एवतया विमलदया दीप प्रशमनात फलम प्राप्तम सुखम विनोयन सुशिला सद्गतीन गता नारी वापी नरो वापी यम करोती मल्लिमलुचे स्नानम वा दीपक वापी विप्रसेवनम मेवच या लागे पुरुषात्वा नारी व्रत की जे हो निर्धारी ये कलियुगा माझारी उपाय श्री हरिपै केला परम दयाळू दीननाथा ब्रीद सत्य करावया व्रत होवन या कृपावंत आदरे सांगत लक्ष्मीशी त ए बदोगी स्त्रियांशी दोन गती एक सद्गती एका दोगती परी शांकली ते कवन गती ऐशी सद्गती मग एक अधोगती परी शांकली ते कवनगती ऐशे ऐकदी पुढती श्रोते जन दोघी स्त्रिया पुत्रता निधन निश्चिती उदास तो ब्राह्मण तिघे पुत्र पावले मरण पुढे संतान नसेची मनोन तळमळ मानशी रात्रंदिन कुसुमुशी हे नवसंगती संगदोषी घडे अनायासी प्राणिया पातकते जे कायिक वाचिक
तैसेच हे सांसर्गिक शास्त्राधार असे रेख म्हणून पातक बोलिजे. या परिकष्टी तो ब्राह्मण पावता झाला परमशीन काळांतरे पावला मरण नेला बांधून यमदूती. पाहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ दानधर्माचारशीळ या लागिता ते केवळ नशे हळहळ जाचनीची. परी विष्णू लोके सुशिळे ते नारदे कथिले ती येते तिने प्रार्थून विष्णू ते कथामृत वचने करुणी. म्हणे देवदेवा ऋषिकेशी तू तव कृपाळू होसी तरी कोण दशा व्रताराशी निजमानशी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण आनवी धाडून विमान मग उभयंता दोघे जण वैकुंठ भुवना पावले ते. संस्थाप्यम संतती भूमो वैकुंठ निलयंगता. सायुज्यपती संयुक्ता पुनरावृत्ती दुर्लभ. या प्रकारे श्लोकार्थ बरवा श्रोती आदरे परिसावा न्यून पूर्ण क्षमा करावा दोष न ठेवावा मज लागी. पाहुन या समंता ते आथार्णवय वर्णिला येथे प्राकृत भाषा म्हणून तिथे अभेरसंती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवाक म्हणून दुर्बळा ते अभेरावा. हे केवी उचित यो रिबा विहित भावा न दिसे स्वस्ती. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित सप्तमोध्याय गोडहा. श्री सप्तमोध्याय समाप्त. श्री श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक